साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व खंडणी प्रकरणी आरोपी सशर्त जामीन मंजूर. भारतीय न्याय संहिता 2023 तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपाखाली व खंडणी प्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर येथे दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी गुन्हा र क्रमांक 00665/2025 अंतर्गत आरोपी 1 ओम जोगळेकर, 2 फरदीन नासिर खान वय 24 वर्षे, राहा गोल्डफिंच पेठ उत्तर सोलापूर सोलापूर, 3 रितेश संतोष क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64, 64(2) M, 78, 308(2), 308(3), 61(2) आणि 351(2) तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 12 अन्वये नोंद करण्यात आला होता. संबंधित प्रकरणात आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की आरोपी निर्दोष असून तपास पूर्ण झाला आहे, पुढील पुराव्यांवर तो परिणाम करणार नाही, तसेच तो न्यायालयाच्या सर्व अटींचे पालन करेल. आरोपीविरुद्ध कोणताही पूर्व इतिहास नाही, त्यास दीर्घकाळ कारागृहात ठेवणे अन्यायकारक ठरेल, म्हणून जामीन मंजूर करावा अशी विनंती करण्यात आली. सरकार पक्षातर्फे जामिनास विरोध करण्यात आला असला तरी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मानश्री सचिन एस देशमुख साहेब यांनी आरोपी फरदीन नासिर खान यास सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट सौरभ तांदळे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओमकार फडतरे, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ, ॲडव्होकेट मोहिम पठाण, ॲडव्होकेट मनीष बाबरे, ॲडव्होकेट रोहित थोरात, ॲडव्होकेट संकेत पवार यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट PP देवकर यांनी काम पाहिले.